दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट व इतर स्पर्धा परीक्षांमधील पेपर फुटेज, शिक्षणातील भ्रष्टाचार आणि विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावर दिल्ली पोलिसांनी केलेल्या निर्दयी लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी बहुजन वंचित आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक पुकारली होती। या बंदला प्रचंड प्रतिसाद महाराष्ट्रात मिळाला असून वर्धा येथे बंदला चांगलाच प्रतिसाद मिळाला। आज वर्धा येथे बहुजन वंचित आघाडीसह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी पाठिंबा देत भव्य मोर्चा काढलाय। पुलिस को आगे करती है, अरे पुलिस को आगे करती है, सरकारवर ज्या प्रमाणात हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ आज वर्धा जिल्ह्याच्या वतीने बंदचं आयोजन करण्यात आलं होतं आणि विद्यार्थ्यांवर ज्या लाठीचार्ज झाला त्या निषेधात आज ह्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विद्यार्थ्यांच्या मागण्या आहे की शिक्षण मंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि जे विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांना 1-1 कोटी रुपयाची भुगतान त्यांना मिळालं पाहिजे अशा आमच्या काही मागण्या आहे आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी आमची विनंती आहे। वर्धा बंदचं आवाहन यासाठी केलेलं आहे की दिल्लीला जे विद्यार्थ्यांनी जे प्रोटेस्ट केली होती अभिषेक दिपके आणि सोमचू वांगच्या निदर्शनामध्ये त्या विषयावर जे पोलिसांनी अमानुष मारहाण केली त्यांना ते करायला नाही पाहिजे होती आणि विद्यार्थ्यांसोबत हा जो अत्याचार होत आला हे आम्ही सहन करून घेणार नाही आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा आम्हाला राजीनामा पाहिजे, नाही तर असं नाही झालं पाहिजे की शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यायला गेलो होतो आणि पंतप्रधानाचा राजीनामा घेऊन आलो आणि हे कुठं ना कुठं थांबलं पाहिजे, नाहीतर याच्याही पेक्षा तीव्र पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रच नाही संपूर्ण भारत जळेल हे गवाही देतो। बाळासाहेब आंबेडकर यांनी जे 23 तारखेला जे वर्धा बंद महाराष्ट्र बंदचं आव्हान केलेलं होतं त्या आंदोलनाला वर्धा जिल्ह्यातील गायडर सेना जिल्हा प्रमुख यांच्या आदेशानुसार व सन्माननीय दादासाहेब शेट्टी यांच्या सूचनेनुसार आज वर्धा बंदच्या आव्हानाला गायडर सेनेचा जाहीर पाठिंबा होता। समजा जर धर्मेंद्र प्रधान यांनी जर केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही तर यापेक्षाही मोठं आंदोलन गायडर सेना वर्धा जिल्ह्याच्या वतीने तीव्र करण्यात येईल व येथून कूच आणि केंद्र शासनाने विद्यार्थ्यांचं जे आंदोलन चालू आहे नीट परीक्षाबाबत त्यांच्या मागण्या 3 साध्या मागण्या आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालं आहे ते भरून द्यावं। त्या परीक्षेच्या संदर्भाने जे शांततापूर्ण वातावरणात जो मोर्चा गेल्या अनेक दिवसापासून जंतर मंतर इथे चालू आहे त्या मोर्चाच्या संदर्भाने त्यांनी अतिशय अत्याचार लहान मुलांवर केलेला आहे। त्याच्यात आज एक मुलगी मृत्युमुखी पडलेली आहे। त्याच्या निषेधार्थ डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेबांनी हा मोर्चाचं आवाहन केलेलं आहे। आम्ही काँग्रेस पक्षातर्फे त्यांना इथे समर्थन द्यायला आलो। तसेच आमचे नेते माननीय राहुलजी गांधी यांच्यावर सुद्धा परवा फार मोठा अटक करण्यात आली, त्यांचाही निषेध करायसाठी आम्ही या मोर्चात आलेलो आहे आणि ही देशातली चाललेली सुव्यवस्था जी अतिशय खराब केली आहे मोदी सरकारनी आणि या सरकारने राजीनामा द्यावा त्या मागणीसाठी हा आजचा मोर्चा आहे। धन्यवाद। शांततेने जे आंदोलन चालू होतं आणि जे पोलिसांनी जे लाठीचार्ज केलं आहे आम्ही या प्रधानचा राजीनामा मागत आहोत। आमची मागणी एवढीच आहे की जे मुलं आहेत त्यांच्यावर हा भाड हल्ला झाला याचा आम्ही निषेध करतो, या सरकारचा आम्ही निषेध करतो। त्यामुळे आज आम्ही या सर्व वर्धा जिल्ह्याचे सर्व पक्षांनी आज मोर्चा काढलेला आहे।